आभार मानेन या ठिकाणी सुरेश प्रभूजींचे, ते तर कोकणाचे सुपुत्रच आहेत, त्यामुळे या कोकणामध्ये मोठं रेल्वेचं जाळं ते तयार करतात। या ठिकाणी कोकणाची कनेक्टिव्हिटी, पश्चिम महाराष्ट्राशी कोकणाची कनेक्टिव्हिटी, कर्नाटकशी कोकणाची कनेक्टिव्हिटी, गोव्याशी कोकणाची कनेक्टिव्हिटी, मुंबईशी, या प्रत्येक कनेक्टिव्हिटीमध्ये त्यांनी जे या ठिकाणी काम केलंय, खरं म्हणजे एक काम करणारा माणूस मंत्री झाला तर काय होऊ शकतं आपल्याला आश्चर्य वाटेल। 2च वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरेश प्रभूजींच्या नेतृत्वात जी रेल्वेची कामं सुरू झाली आहेत, मुंबईची कामासहित जर आपण कामाची किंमत पकडली तर 2च वर्षामध्ये 75,000 कोटी रुपयाची कामं या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे। हा रेकॉर्ड आहे। आपण रेल्वेचं बजेट काढून बघा, महाराष्ट्राला एवढा पैसा कधी मिळाला नाही। रेल्वेच्या बजेटमध्ये पैसा तर दिलाच, पण प्रभू साहेबांनी संपूर्ण जगभरातले त्यांचे संबंध वापरून जगातल्या ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांना सांगितलं की आमची रेल्वे आम्ही फायद्यामध्ये चालवू, तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी फायनान्स करा। सरकारची पैसे देण्याची ताकद कमी आहे, एका वेळी सरकार किती पैसा देईल, आणि म्हणून त्यांनी एसपीव्ही सारखं एक स्पेशल पर्पज व्हेकल तयार केलं, आमच्या राज्यासोबत करार केला, आणि त्या माध्यमातून आज हजारो कोटी रुपयाची कामं, जी कामं नॉर्मल बजेटमधनं केली असती, पुढची 30 वर्ष झाली नसती, ती सगळी कामं 2 वर्षामध्ये या ठिकाणी सुरू करण्याचं काम हे प्रभू साहेबांनी केलं। तिसरीकडे आपला चिपीचा एअरपोर्ट आहे, ज्या एअरपोर्टच्या संदर्भात इतके वर्ष केवळ सांगितलं गेलं। मी आपल्याला या ठिकाणी विश्वास देतो, याच 2017च्या मध्यान्हीला हा चिपीचा एअरपोर्ट आम्ही सुरू करून दाखवू, आणि त्या ठिकाणी निश्चितपणे विमान उतरेल आणि विमान तिथनं टेक ऑफ घेईल। बंधू भगिनींनो, रस्ता झाला, रेल्वे झाली आणि एअरपोर्ट झालं तर सिंधुदुर्गाला कोणीच या ठिकाणी थांबवू शकत नाही।